मध्ये नियोजनची बैठक जेव्हा झाली तेव्हा निधीवरून आपण संताप व्यक्त केला। या जिल्ह्यामध्येच आपले पालकमंत्री आहेत, कसं होतं आपल्यासोबत, काय प्रकार? मी तुम्हाला सांगतो, महाराष्ट्रात पहिल्यांदाच अकोला जिल्ह्याचे 29 कोटी रुपये आमचे वापस केले। त्या दिवशी मी प्रश्न सुद्धा उपस्थित केला होता की हे 29 कोटी कसे काय परत केले। त्याच्यावर पालकमंत्री महोदयांनी उत्तर दिलं की 31 तारखेला बीडीएस बंद झालं होतं, परंतु शासनाने अकोला जिल्ह्याला 300 कोटीचा निधी अंतिम निधी 10 तारखेला दिला, 10 मार्चला। 10 मार्च ते 30 मार्च 20 दिवस ह्या लोकांनी काय केलं? 20 दिवसात निधी का वितरित केला नाही? 31 मार्चला शेवटच्या दिवशीच का निधी रिलीज केला? हा एक मोठा संशोधनाचा विषय आहे। यांच्या चुकीमुळे, यांच्या हलगर्जीपणामुळे, यांच्या हट्टामुळे या लोकांच्या सर्वांच्या, मग अधिकारी असू द्या, पालकमंत्री असू द्या, भारतीय जनता पार्टीचे स्थानिक तिथले आमदार असू द्या, यांच्यामुळे 29 कोटीचा निधी हा जिल्हा परिषदचा जो ग्रामीण भागाचा रस्त्याचा निधी असते, जो आपले तीर्थस्थळ आहे, हिंदू धर्माचे जे दैवत आहे, तीर्थस्थळ आहे, तीर्थस्थळाचा आणि ग्रामीण भागाचा रस्त्याचा निधी, खास करून तुम्हाला सांगू शकतो की ग्रामीण भागाच्या रस्त्यावर जिल्हा परिषदचे जे रस्ते असतात त्या रस्त्यावर शासन निधी देत नसते। शासन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्यावर निधी देते, जिल्हा परिषदच्या रस्त्यावर फक्त डीपीटीसीच्या माध्यमातून निधी जाते। तो संपूर्ण निधी 29 कोटी यायच्या चुकीमुळे परत गेला आणि 45 कोटी रुपये जे जिल्हा परिषदचे दलित वस्तीचा निधी होता, तो 45 कोटी रुपये निधी महानगरपालिकेला ट्रान्सफर केला, तो करता नाही येत। आता त्याच्या मागे खूप मोठं याचं राजकारण आहे तिथल्या लोकांचं, कारण की ग्रामीण भागाला जर तो निधी गेला तर ग्रामीण भागाचं टेंडर कोण काढते? ग्रामपंचायत काढते। मग 20-25 लाखाचं तिथली ग्रामपंचायत टेंडर काढते, त्याचं विकासाचं गावातलं काम करते। पण मग हे ग्रामीण भागातले निधी गेला, ग्रामीण भागातलं टेंडर लागलं तर आपल्याला काही मिळणार नाही। मग ह्या दोषापोटी पूर्ण निधी महानगरपालिकेला घ्यायचा आणि त्याचं कलप करायचं आणि सोयीस्कररित्या कंत्राटदाराला देऊन मलिदा लाटण्याचं षडयंत्र भारतीय जनता पार्टीनं अकोला जिल्ह्यामध्ये रचलं।